काय काय दादा डेपो मॅनेजर कोण आहे? डेपो मॅनेजर कोण? तुम्ही आहात ना? काय हे दिसतंय ना तुम्हाला? हा, लोक इकडे पिचकाऱ्या घेतात आणि इकडे पाणी पितात. काय अस्वच्छता ही? पाणी पाणी प्यायला आहे ना हे, मग इकडे हे एवढी घाण आहे. काय लोक पाणी पितील सांगा? हा काय कायम स्वच्छ ठेवतो. हे फक्त कालच मी येणार म्हणून अस्वच्छ झालाय? मग तुम्ही काय हे बघत नाही का? आल्यानंतर मी आलो म्हणून फक्त बघताय का? तुमची जबाबदारी नाही फक्त मला फोटो दाखवायचे, ही चालू केली ती चालू केली. मग आम्ही आता काळजी घेऊ. काय काळजी घेऊ? हे असली घाण. ते तुमचं जे कंडक्टर ड्रायव्हरचं भरपूर काम आहे लागतात. कुठे इकडे समोर समोर बघा, इथून दिसतं बघा. पुढच्या साईडला सगळे लघुशंका करतात. वास तर इथपर्यंत येतोय सगळं. काय ड्रेनेज चोकअप झाले सर. अरे ड्रेनेज चोकअप इकडे झाला असेल. ड्रेनेज वास तिथपर्यंत येतोय तो बघा, तिथपर्यंत येतोय. ड्रेनेज चोकअप एका दिवसामध्ये तुम्ही याला करता येत नाही का? लोकांना बोलवून, म्युन्सिपालिटीच्या लोकांना. आपण 2-3 चेंबर ठेवत होतो, पण आता फूड चोकअप तर झाल्यामुळे यांना नोटीस काढा, नोटीस काढा आणि मला अहवाल द्या तो मनोरकर या यांना. हे अशा प्रकारे हे बघा इकडे उभं आपण इथपर्यंत वास येतोय. काय लोक उभं राहतात प्रवासी? एवढा लघवीचा आहे हा? काय एका दिवसातला नाही आहे ते, कंटिन्यू इकडे चालू आहे. इकडे कचरा पडलेला आहे. स्वच्छता ठेवता येत नाही का तुम्हाला? तुम्ही तुमच्या घरामध्ये अशी अस्वच्छता तुम्ही झोपाल का? तुम्ही जेवाल का? तुम्ही चहा प्याल का? हे घर आहे ना तुमचं, असं घर समजून तुम्ही कामं करा ना. आपण बोलू शकत नाही, इकडे उभं राहू शकत नाही. लोकांना इकडे तुम्ही बस उभी करून ठेवलेल्या आहेत सगळ्या.